पारंपरिक शेळी आणि आफ्रिकन बोर शेळीचा जर विचार केला तर खर्चाच्या तुलनेत अगदी यांचं खाद्य असेल किंवा इतर व्यवस्थापन असेल ह्यात काय फरक जाणवतोय का? फरक असं काहीच नाही. साध्या शेळ्या आहेत त्यांना पण तितकंच नियोजन आणि खाद्य व्यवस्थापन लागतं आणि यांना पण तेवढंच लागतं. फक्त आपल्या नियोजनावरती राहतं त्यांचं आरोग्य, त्यांचं खाद्य व्यवस्थापन किंवा त्यांचं चारा, सुका चारा, ओला चारा, त्याच्यात आपण जेवढं लक्ष देईल तेवढं त्याच्यात फायदा पण आहे. तुम्ही साध्या पाळा किंवा ह्या पाळा, काम एकच करावं लागतं, पण फायदा याच्यामध्ये आम्हाला जास्त वाटला. सुरुवातीच्या काळामध्ये आफ्रिकन बोर जातीच्या जर शेळ्या बघितलं तर महागड्या आहेत असं एक शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. सुरुवातीच्या काळामध्ये ह्या ब्रीडमध्ये किती पशुपासून तुम्ही सुरुवात केला? सुरुवातीला आम्ही 10-12 पाटीच घेतल्या होत्या, एमटी होत्या, आणि नंतर त्याच्यापासून आम्ही पिलं थोडी घ्यायला चालू केली. एकतर आम्हाला मागणी खूप असते त्याची, आम्हालाच माल असा कमी पडतोय, त्याच्यामुळे जास्त राहत नाही शेडवरती. फार्मवरती बघताय आता 2 लॉट गेलेत बऱ्यापैकी. आणि कसं आहे की इन्व्हेस्टमेंट जास्त करावी लागते म्हणून आफ्रिकन बोर करायचं नाही, हे म्हणजे चुकीचं आहे की, कारण त्याच्यामध्ये आपण पुढं त्याची विक्री पण जास्त किमतीमध्ये करू शकतो. कारण स्वस्त आहे म्हणून घ्यायचं आणि ते विकलं पण जातं स्वस्तमध्ये. जेवढं आपण जास्त गुंतवणूक करू तेवढे जास्त फायदा पण होतो. अगदी बरोबर. या आफ्रिकन बोरसाठी म्हणून सध्याची शेडची रचना कशी आहे? कारण इथं तुम्ही जमिनीपासून बराच उंचीवरती हे व्यवस्था केलेलं आहात. मेन म्हणजे आमच्याकडे जागाची कमतरता आहे आणि माणूसबळ ही कमी आहे. आमचं विजापूर रस्त्याला शेड होतं सुरुवातीला, 200 शेळ्यांचं होतं, पण तिकडं जाणं येणं आणि चारा व्यवस्थापन किंवा माणूसबळ कमी पडलं, त्याच्यामुळे आम्ही एक घराच्या जवळ घेतलं. स्वतःला लक्ष द्यायला यावं, सकाळी 2 तास, दुपारी 1-2 तास, आणि दुपारी अधूनमधून फेरफटका मारला की आपल्या नजरेसमोर राहतं आणि लक्ष राहतं. मेन म्हणजे म्हणून शेड आपल्या घराजवळ केलाय. आणि मेन म्हणजे इतकं काम वाचलंय ह्याच्यामुळं की झाडू नाही मारायला लागत. आणि एकदम आम्ही महिन्यातून 15 दिवसातून एकदमच ते लेंडी खत वगैरे, शेणखत वगैरे आहे ते आम्ही सगळं एकत्र करतो त्यांचा, त्याच्यामुळे झाडू मारणं वाचलं. आणि सिस्टीमच अशी केली की दिगंबर गायकवाड आणि खूप सगळे शेड बघितलेत, अगदी थायलंडला जाऊन आलेत, तिथली जे आहे ते सगळं तिथं बघून आपण इथं त्यांनी डेव्हलपमेंट केली. अच्छा, मला सांगा, आता हे उंचीवरती वाढवलं ह्याच्यामुळं रोगराईला किंवा कीटक वगैरे काय ह्याच्याबद्दल काय सांगा? रोगराई तर अत्यंत कमी आहे. एकतर कोणाच्या नजरेस येत नाही, चोरीचं प्रमाण कमी झालं. पूर्ण एंट्रन्स आहे ते आमच्या ह्याच्यात राहिले, ते म्हणजे आम्हाला एकदा फटका बसलाय चांगला 4-5 लाखाचा, त्याच्यामुळे आम्ही त्याचं पूर्ण दक्षता घेऊनच हे केलंय. आणि रोगराई म्हणजे पिसवा वगैरे ह्या जास्त होत नाही, कारण हे उंचीवरती आहे, मातीचा इथं संपर्कच येत नाही. आणि स्वच्छता राहते, सर्दी वगैरे नाही होत. आणि व्हेंटिलेशनचं बघितलं तर अगदी पद्धतशीर केलेलं आहे सगळं, हवा वगैरे व्यवस्थित लागतं, त्यामुळे रोगराई पण चांगली. या आफ्रिकन बोरमध्ये रोगाचं प्रमाण किंवा इतर काही ह्याच्यामध्ये आरोग्याच्या तक्रारी असतात का? आफ्रिकन बोरमध्ये अगदी कमीत कमी आरोग्याच्या तक्रारी आहेत. आपण लक्ष दिलं तर अगदी 0% रोगराईचं प्रमाण आहे, कारण लक्ष दिलं की खूप चांगलं त्याची काळजी घेतली की. आता हे बघितलं तर तब्येतीला तर सगळे सदृढ दिसत आहेत. वजनासाठी म्हणून ह्याच्या वजन वाढीसाठी काही विशेष प्रयत्न असतात? विशेष काही नाही, नेहमीच आपलं खाद्य वगैरे आहे, चांगलं दक्षता घेतली जाते की चारा व्यवस्थापन सकाळी ओला, संध्याकाळी कोरडा असतो. आणि आपलं नेहमीच खाद्य आहे, गोळीपेंड वगैरे असं. आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांचं सगळं आपलं लसीकरण होतं. आता बाजारामध्ये आफ्रिकन बोर शेळीला एक वेगळा दर्जा असतो, वेगळा दर असतो, त्याबद्दल आपलं निरीक्षण कसं आहे आणि त्याबद्दल सविस्तर सांगायचं झालं इतर शेतकऱ्यांना काय सांगा? बऱ्यापैकी थोडासा रेट जास्त आहे, पण रेट जास्त आहे म्हणून खरेदी करू नये असं काही नको आहे, विचारच नको करायला की, कारण आपल्याला आत्ता तुम्ही पैसे घातले तर तेवढ्याच वेळेत तेवढ्याच म्हणजे जे तुम्ही उसाबर करणार आहे त्याची निगा राखणार आहे तेवढ्याच वेळेत तुम्हाला डबल उत्पन्न मिळू शकतं. बरोबर. मला सांगा, या व्यवसायामध्ये आणि या ब्रीडमध्ये अडचणी काय येऊ शकतात आणि ते येऊ नयेत म्हणून आपण पूर्व काळजी कशी घ्यायला पाहिजे? अडचणी म्हणजे अचानक तुम्ही शेळीपालन करायचं ठरवलं तर चारा व्यवस्थापन ही मोठी अडचण असते. त्याच्यासाठी एक 6 महिने आधी तरी आपण सुरुवात करताना चारा व्यवस्थापन करायचं आहे. आपल्याला जे ओला चारा आहे शेतामध्ये अचानक नाही भेटत,
त्यामुळे त्याला जास्त खर्च येतो. त्याच्यासाठी आपल्या स्वतःच्या शेतामध्ये झाडपाला म्हणा किंवा गवताचे प्रकार असतात ते सगळे तुम्ही लावून घेऊ शकता सुरुवातीलाच. आणि त्याच्यातलं म्हणलं तर आपल्याला आर्थिक अडचण सुद्धा येऊ शकते आणि मेन म्हणजे मार्केटिंगची सुद्धा अडचण येऊ शकते. मग त्यासाठी मार्केटिंग म्हणजे तुम्ही जास्त करून मार्केटिंगमध्ये जे रेट चालू आहेत त्याच्याशी चौकशी करणं, कुठं काय खपलं जातं, कुठं काय विकलं जातं याची चौकशी करणं हे महत्त्वाचं आहे. आणि बऱ्यापैकी मला वाटते की आता आम्ही शेळी फार्म तिथं चालू केल्यापासून आम्हाला खूप मागणी आहे की लोकांना हे कळले की आता आफ्रिकन बोरमध्ये रोगराई कमी आणि कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न निघतं हे कळाल्यामुळे मागणी पण जास्त आहे. त्याच्यामुळे मार्केटिंगचा पण काही प्रश्न नाही. आता म्हणजे फार्म अगोदर करण्याअगोदर आपल्याकडे चाऱ्याची व्यवस्था पण पाहिजे. हो हो, नक्कीच पाहिजे, 100%. आता ह्या शेळ्यांसाठी म्हणून विशेष किती एकरचे क्षेत्र तुम्ही शेळीपालनासाठी ठेवलं आणि कोणते चारा आपल्याकडे उपलब्ध आहे? जास्त काही क्षेत्र आम्ही ठेवलेलं नाही आहे तसं. एक अर्धा एकर आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे हत्ती गवताचे प्रकार लावलेले आहेत. 4 ते 5 प्रकारचे आहेत आपल्याकडे. 4G बुलेट आहे, बाहुबली हत्तीघास आहे आणि रेड नेपियर आहे. बारीक चाऱ्यामध्ये बारीक गवत त्यांना खूप आवडतं, त्याच्यामध्ये मार्वेल घास, पेन्सिल घास हे पण आहे. विवन तुतीमध्ये एक नंबर म्हणजे खाण्याचं त्याच्यामध्ये आवडतं त्यांना ते विवन तुती आहे. त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही हे केले म्हणजे एक प्लॉट विवन तुतीचा आहे. आणि आपल्या बांधाला आहे ते शेवगा, सुबागोळ, हदगा हे सगळं आम्ही बांधाला केलं. म्हणजे बदलून चारा त्यांना खायला देत आहे. आता एक प्रश्न असा येतोय, आता तुम्ही महिला आहात, यशस्वी आहात, तुमचं बघून अनेक महिलांना यातून प्रेरणा घेऊन ह्या व्यवसायात यायचं आहे, परंतु ह्या व्यवसायासाठी काही सबसिडी आहे का किंवा कुठून मदत मिळू शकते का, आर्थिक मदत सुरुवातीच्या काळामध्ये? त्यासाठी सुद्धा विचारणा होती. तर अशा महिलांसाठी काय सांगाल? आर्थिक मदत म्हणजे मी महिलांना असं सांगू शकेन की म्हणजे माझ्या ह्याच्यात तरी असं मला आढळून आलं की आर्थिक मदत मिळवण्यासाठी बँक किंवा सबसिडी जास्त करून पशुपालनमध्ये जास्त सहकार्य नाही केलंय त्यांनी. फक्त उमेद अभियाना मात्र साथ दिली आहे चांगली. बचत गट मार्फत उमेद अभियानामध्ये आल्यामुळं आम्हाला जास्त मदत झाली. कारण त्यांनी कुठल्याही मॉर्गेज नाही किंवा कुठलीही जागा आपलं कुठलं घाण नाही, त्याच्यासाठी आम्हाला उमेद अभियानाने खूप मदत केली. अच्छा, अशा शेतीपूरक व्यवसायासाठी उमेद अभियानातर्फे काय काय मदत होऊ शकते आणि कोणकोणत्या व्यवसायासाठी उमेद सहकार्य करू शकते तेही सांगितलं तर बरोबर. उमेद अभियानामध्ये आल्यानंतर तुम्हाला बचत गटामध्ये आल्यानंतर खूप साऱ्या महिला एकत्र येतात, त्यांची बचत असते, तुमच्या किरकोळ गरजा भागतात आणि मोठे मोठे कर्ज प्रकरण होऊ शकतात. तुम्ही 6 महिन्यानंतर तुम्हाला निधी मिळतो 31,000चा. नंतर तुम्हाला तिथून पुढं आपले गट पूर्ण 6 महिने झालेत म्हटलं तर कर्ज प्रस्ताव होतात, अगदी 3 ते 5 लाखापर्यंत होतात. गटाला वर्ष पूर्ण झालं तर अगदी 8 ते 10 लाखापर्यंत कर्ज प्रस्ताव मंजूर होतो महिलांच्या ह्याच्यावरती. अच्छा, म्हणजे ह्या व्यवसायासाठी सुद्धा तिकडून मदत होते. एक म्हणजे तो चांगला पर्याय आहे. काय सांगाल? अनेक तरुण पिढी आता सध्या नोकऱ्या अभावी घरी बसून आहेत. नोकऱ्यांची तसं बघितलं तर शिकून सुद्धा नोकऱ्या मिळत नाहीत, अशी अवस्था झालेली आहे. अशा नवयुवकांसाठी, महिलांसाठी, नवयुवतींसाठी तुमचा काय सल्ला राहील एक यशस्वी शेळीपालक म्हणून? शेळीपालक म्हणून आणि म्हणजे यशस्वी शेळीपालक म्हणून माझा तरी सल्ला असा राहील की मी माझ्या स्वतःच्या 2 मुलांचं शिक्षण, आता एक इंजिनिअरिंगला आता सुरुवातीला 12वी झाले, आता पहिल्या वर्षाला ॲडमिशन झाले. तो स्वतः यात मला मदत करतो आणि त्याला पण माहिती की किती ह्याच्यात म्हणजे त्याला पण आवडतं हे करायला, तो मदत करतो. आणि मोठा मुलगा आहे, त्याचं आता 13वी झाले, तर त्याला काही जास्त शाळेमध्ये इंटरेस्ट नव्हता. त्याच्यामुळे बाहेर जाण्यापेक्षा तो घरीच त्याचे 4-5 गाया आहेत, तो आरामात त्याच्यामध्ये इन्कम त्याचं महिन्याला 20,000 ते 25,000चं इन्कम काढतो.